बुलढाण्यातील बोगस जात वैधता प्रमाणपत्र संदर्भात अजून मोठा खुलासा. मनोज मेरत यांच्यावर गंभीर आरोप तर मेरत यांनी फेटाळले आरोप. बुलढाण्यातील जात वैधता प्रमाणपत्राचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजल्यानंतर जात पडताळणी समिती सदस्य सचिव वृषाली शिंदे आणि संशोधन अधिकारी अनिता राठोड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र अधिकारी मनोज मेरत यांनी देखील जात वैधता प्रमाणपत्रात मोठा गैरव्यवहार केल्याचा खळबळजनक दावा करत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय बंजारा सेना पक्ष प्रणित आरक्षण बचाव संघर्ष समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजेश राठोड यांनी केली आहे. बुलढाण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये राजेश राठोड यांनी मनोज मेरत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांच्यासह इतर अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज मेरत यांनी हे संपूर्ण आरोप फेटाळले आहेत. पाहूया दोघांच्याही प्रतिक्रिया. याच्यामध्ये बुलढाण्याचे बरेचसे अधिकारी म्हणजे मनोज मेरत आहेत, गुलाबराव खरात सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. याचा मेन आका कोण असणार? याचा मेन आका म्हणजे हे जे षडयंत्र चालते तर हे सगळ्यात जास्त प्रमाणपत्र बुलढाणा, जालना, त्याच्यानंतर औरंगाबाद, धुळे या जात पडताळणी समितीनंच निर्गमित झालेली आहेत. चरणसिंग राजपूत म्हणून आहेत. त्याच्यानंतर बुलढाण्याला जे अधिकारी होते दुबे साहेब ॲडिशनल कलेक्टर, ते सुद्धा बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेतलेलं आहे. मनोज मेरत आणि गुलाबराव खरात आणि हे बुलढाण्यालाच आहेत आणि अकोल्याला वाट म्हणून उपआयुक्त म्हणून आहेत जात पडताळणी समितीला. यांनी सरळ सरळ जात वैधता प्रमाणपत्राच्या विक्रीच केलेली आहे. किती मध्ये कसं काय? त्यांचं क्वालिटी पाहून आहे. शिक्षणासाठी 1 लाख रुपये, नोकरीवर असेल तर 15 लाखापर्यंत डील केलेली आहे. किती माया जमवली असेल? 23 कोटी रुपयाची माया आतापर्यंत माझं कॅल्क्युलेशन आहे जात प्रमाणपत्राच्या हिशोबानुसार. हे बघा, मी या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत संशोधन अधिकारी म्हणून काम करत आहे आणि संशोधन अधिकारी हा एक समितीच्या 3 सदस्यांपैकी एक असतो आणि समितीचं काम हे अर्धन्यायिक स्वरूपाचं असतं आणि 3 सदस्य मिळून शासनाचे विविध आदेश आणि जात पडताळणीचा कायदा याच्यानुसार निर्णय घेतात. त्याच्यामुळं हे या आरोपात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही असं माझं म्हणणं आहे. आणि त्यांनी जर म्हणले की एवढे पैसे कमावले, त्यांनी मला तेवढे पैसे शोधून दिले तर मी त्यांचा आभारी राहील. त्यावेळी मी नाही, मी 2020 पासून इथं कार्यरत आहे आणि सध्याच्या परिस्थितीत मी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अकोला येथे कार्यरत असून माझ्याकडे बुलढाणा येथील अतिरिक्त प्रभार आहे. एखाद्या बाजारात प्रमाणपत्र वाटतात त्या प्रमाणातून प्रमाणपत्र वाटतात आरोप साहेब, हे जात पडताळणी समितीचं कार्य हे पूर्णतः ऑनलाईन आहे आणि त्याच्यामुळं ते अर्जदार ऑनलाईन अर्ज सादर करतात आणि त्यांना ऑनलाईन त्यांच्या मेलला व्हॅलिडिटी जाते. त्याच्यामुळं त्यांना व्हॅलिडिटी वाटायचा आणि नेऊन द्यायचा असा कुठलाही प्रकार हा शक्यच नाही. संशोधन अधिकारी यामध्ये त्यांची भूमिका कदाचित त्यांना जात पडताळणीच्या कायद्याबद्दल माहिती नसावी की समिती देते निर्णय आणि त्याच्यामुळं त्यांनी असा आरोप केला असू शकतो. त्याच्याबद्दल मी जास्त सांगणं काही उचित होणार नाही.